आपल्या घरातला फ्रिज तो फक्त विजेवर चालतो एवढंच आपल्याला माहीत असतं. पण त्या विजेच्या मागे एक संपूर्ण यंत्रणा काम करत असते. ही यंत्रणा फक्त एक पॉवर सप्लाय नाही, तर ती आपल्या महागड्या फ्रिजसाठी एका अदृश्य सुरक्षा कवचासारखी आहे. चला तर मग या स्रोतसामग्रीच्या आधारावर आपल्या फ्रिजला सुरक्षित ठेवणाऱ्या मेंदू, ठिणगी आणि ढालीची संपूर्ण कार्यपद्धती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता थेट इलेक्ट्रिकल भागांबद्दल बोलण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया की ही सगळी यंत्रणा नक्की काय नियंत्रित करते. तर ती नियंत्रित करते एका मेकॅनिकल प्रक्रियेला. यात होतं काय की कंप्रेसर नावाचं एक हृदय रेफ्रिजरंट नावाच्या द्रवाला दाबून त्याची अवस्था बदलतं आणि याच प्रक्रियेतून आतली उष्णता बाहेर फेकली जाते आणि आतमध्ये थंडावा तयार होतो. चला तर मग आता आपल्या सिस्टीमच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या रक्षकाकडे वळूया, थर्मोस्टॅट. याला आपल्या फ्रिजच्या यंत्रणेचा मेंदू म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण कूलिंग कधी सुरू करायचं आणि कधी थांबवायचं हा सगळा निर्णय याचाच असतो. थर्मोस्टॅटचं मुख्य काम म्हणजे आपण जे तापमान सेट केलंय ते आतमध्ये टिकवून ठेवणं. यामुळे आत ठेवलेले पदार्थ जास्त गोठत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज वाचते. हा फक्त एक साधा ऑन ऑफ स्विच नाहीये, तर हा तापमानावर सतत लक्ष ठेवून असलेला एक हुशार सेन्सर आहे. मग हे नक्की काम कसं करतं? तर बघा, याच्या सेन्सिंग बल्बमध्ये एक विशिष्ट प्रकारचा वायू असतो. जेव्हा फ्रिजमधलं तापमान वाढतं तेव्हा हा वायू प्रसरण पावतो आणि कंप्रेसरकडे जाणारे इलेक्ट्रिकल पॉइंट्स जोडतो आणि मग कूलिंग सुरू होतं. आणि एकदा का हवं तेवढं तापमान झालं की हा वायू आकुंचन पावतो, संपर्क तोडतो आणि कंप्रेसरला बंद करतो. अगदी सोपं आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जर फ्रिजमधल्या वस्तू एकतर कडक बर्फ होत असतील किंवा फ्रिज अजिबातच थंड होत नसेल, तर या दोन्ही टोकाच्या परिस्थितींमध्ये सगळ्यात आधी थर्मोस्टॅट तपासला पाहिजे. तो खराब असण्याची शक्यता जास्त असते. बरं, मेंदूचं काम तर आपण पाहिलं. आता वळूया दुसऱ्या रक्षकाकडे, जो आहे रिले. याला आपण कंप्रेसर मोटरला सुरू करण्यासाठी लागणारी एक ठिणगी किंवा एक जोरदार धक्का म्हणू शकतो. आता बघा, कंप्रेसरची मोटर सुरू करण्यासाठी सुरुवातीला खूप जास्त ताकदीची गरज असते. हे काम रिले करतो. जर रिले नसेल तर कंप्रेसर फक्त घू घू असा आवाज करत राहील, पण सुरूच होणार नाही आणि कूलिंग प्रक्रिया ठप्प होईल. आजकालच्या फ्रिजमध्ये पीटीसी रिले वापरला जातो. सुरुवातीला आतली सिरॅमिक डिस्क थंड असल्यामुळे तिचा रेझिस्टन्स खूप कमी असतो, त्यामुळे ती मोटरच्या स्टार्ट वाइंडिंगला करंट देते. पण काही सेकंदातच करंटमुळे ती गरम होते आणि तिचा रेझिस्टन्स प्रचंड वाढतो. यामुळे स्टार्ट वाइंडिंगचा करंट आपोआप बंद होतो आणि मग मोटर फक्त रन वाइंडिंगवर अगदी कमी वीज वापरून आरामात चालत राहते. हे लक्षण खूप महत्त्वाचं आहे. जर कंप्रेसरमधून गुणगुणल्यासारखा किंवा थोड्या थोड्या वेळाने क्लिक क्लिक असा आवाज येत असेल, पण तो सुरू होत नसेल, तर 90% वेळा रिले खराब झालेला असतो. हे तपासणीसाठी एक महत्त्वाचं लक्षण आहे. आणि आता भेटूया आपल्या तिसऱ्या आणि अंतिम रक्षकाला. याचं नाव आहे ओव्हरलोड प्रोटेक्टर, म्हणजेच OLP. ही आपल्या कंप्रेसरसाठी एक संरक्षक ढाल आहे. OLP म्हणजे थोडक्यात एक छोटा सर्किट ब्रेकर आहे. त्याचं एकच काम आहे कंप्रेसरला कोणत्याही इलेक्ट्रिकल धोक्यापासून किंवा जास्त गरम होण्यापासून वाचवणं. हा थेट कंप्रेसरच्या कॉमन पिनवर बसवलेला असतो, म्हणजे अगदी बॉडीगार्डसारखा. हा OLP 2 विशिष्ट परिस्थितींमध्ये लगेच सक्रिय होतो. एक म्हणजे जेव्हा कंप्रेसर गरजेपेक्षा जास्त गरम होतो आणि दुसरं म्हणजे जेव्हा व्होल्टेज कमी झाल्यामुळे कंप्रेसर जास्त करंट ओढायला लागतो. या दोन्ही परिस्थितीत तो पुढचा मागचा विचार न करता सरळ वीज पुरवठा बंद करतो आणि कंप्रेसरला जळण्यापासून वाचवतो. एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवली पाहिजे. OLP वारंवार ट्रिप होणं ही स्वतः एक समस्या नाहीये, तर ते एका मोठ्या समस्येचं लक्षण आहे. तो आपल्याला सांगतोय की एकतर रिलेमध्ये गडबड आहे किंवा कंप्रेसरच जाम झालाय. त्यामुळे मूळ समस्येकडे लक्ष द्या. आतापर्यंत आपण या तिन्ही रक्षकांना म्हणजे थर्मोस्टॅट, रिले आणि OLPला स्वतंत्रपणे समजून घेतलं. चला आता बघूया की हे तिघे एक टीम म्हणून कसं काम करतात. या वायरिंगच्या नकाशाकडे नीट बघा. प्लगमधून आलेली लाईव्ह वायर सगळ्यात आधी जाते थर्मोस्टॅटमध्ये. तिथून पास झाल्यावर ती OLPमधून जाऊन कंप्रेसरच्या कॉमन पिनला मिळते आणि त्याचवेळी न्यूट्रल वायर थेट रिलेला जोडलेली असते, जी स्टार्ट आणि रन वाइंडिंगला वीज पुरवते. किती सरळ आणि तर्कशुद्ध रचना आहे.
अर्थात फ्रीजमध्ये दिव्यासारखे इतरही काही घटक असतात, पण हे सगळे घटक मुख्य कूलिंग सर्किटला समांतर म्हणजे पॅरलेल जोडलेले असतात. याचा सरळ अर्थ असा की जर कधी दिवा लागला नाही तर काळजी करायचं कारण नाही, आपलं कूलिंगचं काम व्यवस्थित सुरू राहील. तर संपूर्ण प्रक्रियेचा सारांश काढायचा झाला तर तो असा आहे. सगळ्यात आधी मेंदू म्हणजे थर्मोस्टॅट तापमान वाढल्याचा सिग्नल देतो. मग ठिणगी म्हणजे रिले कंप्रेसरला सुरू करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेदरम्यान ढाल म्हणजेच OLP सतत संरक्षणासाठी तयार असतो. या सगळ्या माहितीवरून काही महत्त्वाच्या टिप्स नक्कीच मिळतात. जर कंप्रेसर गरम आहे पण चालत नाहीये तर पहिले रिले आणि OLP तपासा. कूलिंग चांगलं राहावं यासाठी वेळेवर डिफ्रॉस्ट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर फ्रीज बंद ठेवा. यामुळे कंप्रेसरचं आयुष्य वाढतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आता आपल्याला माहीत आहे की हे तिघं कसे काम करतात. तर जेव्हा फ्रीज अचानक बंद पडतो तेव्हा आपण ऐकलेली पहिली गोष्ट कोणती असली पाहिजे? कंप्रेसरची गुणगुण, रिलेचा क्लिक आवाज की पूर्ण शांतता? कारण ह्याच आवाजावरून आपल्याला समस्येच्या मुळापर्यंत पोचण्याचा पहिला धागा मिळू शकतो.